मुंबई गोवा महामार्गावरती सध्या इंधनचा तुटवडा पाहायला मिळतो आहे। पेट्रोल आणि डिझेलप्रमाणे सध्या CNGची सुद्धा कमतरता या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरती या ठिकाणी CNGसाठी सुद्धा वाहनांच्या जवळपास 1 किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात सध्या CNGचा सुद्धा मोठा तुटवडा आहे। याला कारण आहे की मोठ्या संख्येने सध्या पर्यटक जो आहे तो कोकणामध्ये आलेला आहे आणि त्यामुळे सध्या बघू शकता की सध्या CNGच्या पंपावरती या ठिकाणी आपल्याला भली मोठी लाईन पाहायला मिळते। लोक जवळपास 2 ते 3 तास या ठिकाणी थांबून CNG भरण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। मुंबई गोवा महामार्गावरती तर इंधनच्या बाबतीमध्ये फारच शॉर्टेज या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। पेट्रोल आणि डिझेल अनेक ठिकाणी संपलेलं आहे, त्यातच आता CNGसाठी सुद्धा या ठिकाणी रांगा पाहायला मिळत आहेत। सध्या जवळपास 2 ते 3 किलोमीटरची सुद्धा काही ठिकाणी रांगा या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळं CNG भरण्यासाठी सुद्धा वाहन चालकांना तारेवरची या ठिकाणी कसरत करावी लागते आहे। एकंदरीतच जर बघितलं तर पुढचे काही दिवस अशाच पद्धतीनं CNG सुद्धा तुटवडा मुंबई गोवा महामार्गावरती बघायला मिळतो आहे आणि त्याचमुळे सध्या या इंधनाच्या तुटवड्यामुळे कोकणात येणाऱ्या कोकणवासियांचे मात्र मोठे हाल होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।